संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटेंचं 4:30 वाजता पार्थिव पुण्यात दाखल। विमानतळावर प्रकाश आंबेडकर, मुरलीधर मोहोळ, माधुरी मिसाळ उपस्थित होते। संतोष जगदाळे पार्थिव अंत्यदर्शनासाठी कर्वेनगरमध्ये तर कौस्तुभ गणबोटेंचं कोंडव्यात ठेवण्यात येणार आहे। जम्मू काश्मीरला अडकलेले 45 प्रवासी पुण्यात दाखल। पहलगाममध्ये हल्ल्यात अडकलेले पर्यटक सुखरूप पुण्यात दाखल। 75 पर्यटकांची पहिली तुकडी पहाटे मुंबईत दाखल। पहलगाममध्ये हल्ल्यात अडकलेले पर्यटक विशेष विमानानं मुंबईत दाखल। काश्मीरमध्ये अडकलेले नागपुरातील पर्यटक नागपुरात सुरक्षित पोहोचले। आतापर्यंत 220 पर्यटकांशी प्रशासनाचा संपर्क। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली। पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक। नागरिकांसह सर्व पक्षीयांकडून उत्स्फूर्त बंद पाळला जाणार। दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील तिघांना आपला जीव गमवावा लागलाय। परभणीत आज पहलगाम घटनेच्या निषेधार्थ बंदची हाक। सकल हिंदू समाजाच्या बंदला मुस्लिम समाजाचाही पाठिंबा। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ परभणीच्या पूर्णा तालुक्यातील ताडकळसमध्ये कॅन्डल मार्च। दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली। पहलगाम हल्ल्याला जबाबदार असणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई करावी। परभणीत मुस्लिम समाजाची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गृहमंत्री अमित शहांकडे मागणी। रत्नागिरीच्या खेडमध्ये पहलगाममध्ये मरण पावलेल्या नागरिकांना मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वाहिली श्रद्धांजली। छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसेकडून हल्ल्याचा निषेध। महाराष्ट्रातील राजा राणी ट्रॅव्हल्सचे मुंबईतील 1000 पर्यटक श्रीनगरमध्ये अडकलेत। राजा राणी ट्रॅव्हल्सचे चेअरमन अभिजित पाटील सरकारच्या संपर्कात, पर्यटक सुखरूप असल्याची माहिती। पहलगाम हल्ल्याच्या घटनेनंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट। किनारपट्टी भागात पोलिसांनी गस्त वाढवला। चेकपोस्ट संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश। पहलगाममध्ये निष्पाप लोकांवर झालेल्या हल्ल्यामुळे धक्का बसलाय आणि खूप दुःख झालंय। हल्ल्यातील पीडित कुटुंबियांच्या आम्ही सोबत आहोत, त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो। भारतरत्न सचिन तेंडुलकरकडून ट्विट करत भावना व्यक्त। जम्मू काश्मीरमध्ये नवऱ्यासोबत गेलेल्या पूजा मोरे यांच्याकडून हल्ल्याचा निषेध। श्रीनगरच्या दल लेक परिसरात स्थानिकांसोबत मोर्चा काढत पूजा मोरे यांनी हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे। शरद पवारांच्या पक्षातील सर्व प्रवक्त्याच्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानंतर नियुक्त्या रद्द। सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणातील आरोपी महिलेच्या पोलीस कोठडीत वाढ। आरोपी मनीषा मानेच्या पोलीस कोठडीत 2 दिवसांची वाढ। चाळीसगावमधील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांकडून दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली। विद्यार्थ्यांनी मेणबत्त्या लावून श्रद्धांजली वाहिली। नंदुरबारमध्ये शेतकऱ्यांकडून निषेध आंदोलन। दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण। पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ धुळ्यात पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन। पाकिस्तानचा झेंडा जाळत निषेध आंदोलन। कार्यकर्त्यांची दहशतवादी हल्ल्याविरोधात जोरदार घोषणाबाजी। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक कायदेशीरच। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून भूमिका स्पष्ट। मतदार यादी आणि मतदान प्रक्रियेवरील आरोपांवर निवडणूक आयोगाचं उत्तर। नर्मदा रुग्णालयांवर तपासणी पथकाचा वॉच। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या समन्वयातून विशेष तपासणी पथक। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी पुजारी निर्दोष मुक्त होईपर्यंत देवीच्या पूजेसाठी त्यांचं नाव देऊ नका। मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकाऱ्यांच्या मंडळाला सूचना। मुंबईत एल्फिन्स्टन पूल उद्यापासून वाहतुकीसाठी बंद। उद्या रात्री 9 वाजल्यापासून पूल वाहतुकीसाठी बंद होणार। कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून नियोजन। बीईसीआयएल कर्ज प्रकरणी ईडीचे छापे। पुण्यातील कचरा व्यवस्थापन प्रकल्पापर्यंत फसवणुकीचे धागेदोरे। 50 कोटी रुपयांच्या कर्ज फसवणुकी प्रकरणी कारवाई। राज्य सरकारकडून सेवा पंधरवाड्यात प्रलंबित कामांचा निपटारा। 28 एप्रिल ते 12 मे दरम्यान नियोजन। दिल्ली आणि मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील शेवटचा टप्पा। तलासरी ते मोरबेमधील 80% काम पूर्ण। लवकरच वेगवान प्रवास सुरू होणार। मुंबईतील केईएम रुग्णालयात जखमी खेळाडूंसाठी स्वतंत्र केंद्र उभारण्यात येणार। 15,000 चौरस फूट जागेत केंद्र उभारण्याचं नियोजन। राजकुंद्रा पॉर्नोग्राफिक फिल्म रॅकेट प्रकरणात लुकआउट सर्क्युलर रद्द करण्यासाठी राजकुंद्रांची हायकोर्टात धाव। एलओसी रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल। राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत सर्व शाळांचे 30 एप्रिलपूर्वी जिओ टॅगिंग। राज्यातील शाळा, विद्यार्थी संख्या, शिक्षक, भौतिक सुविधा आदींची माहिती युडायस प्लस पोर्टलवर मिळणार। तर परवाना कृषी योजनांसाठी केंद्राकडून 2314 कोटी रुपये। कृषी उन्नती योजना आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत विविध योजना राबवण्यात येणार। पुण्याच्या शिक्रापुरात जागतिक पुस्तक दिनानिमित्त वाचकांचा सन्मान चिन्ह आणि पुस्तकं भेट देत विशेष सन्मान।
पुण्याच्या दावडीमध्ये भैरवनाथ यात्रोत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतीचा थरार, शर्यत पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. पुण्यातील शिरूरमधील 96 ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत संपन्न, अनुसूचित जाती जमाती, मागासवर्ग, स्त्रियांसाठी आरक्षित. पुण्यात अमोल कोल्हे यांची रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये भेट देऊन पाहणी, MEPL कंपनीच्या बेजबाबदार कारभारामुळे नागरिकांच्या तक्रारींचीही दखल. गोंदिया जिल्ह्याच्या धरणातील पाणी साठ्यात मोठी घट, शिरपूर धरणात 10.52% पाणी साठा उपलब्ध, काही दिवसांमध्ये गंभीर पाणी समस्या उद्भवण्याची शक्यता. जालन्याच्या कंडारी खुर्द गावात भीषण पाणी टंचाई, गावात टँकर सुरू करण्याची मागणी, पाण्यासाठी महिलांची वणवण, जलजीवन मिशनचं काम अपूर्ण असल्यानं पाणी पुरवठा नाही. अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणात 26% जलसाठा, नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार, बाष्पीभवन 16 मिमीपर्यंत वाढलं. नांदेडमध्ये भीषण पाणी टंचाई, कृष्णूर तलावाची पाणी पातळी घटली, बळेगाव बंधाऱ्यातून पाणी सोडण्याची नागरिकांची मागणी. जालन्याच्या अंबडमधील डोमे गावात नागरिकांनी स्वखर्चानं 2 बोरवेल्स घेतल्या, महिलांची पाण्यासाठीची पायपीट थांबणार, नागरिकांना पाणी टंचाईपासून दिलासा मिळणार. हिंगोली जिल्ह्यात धरणासह छोट्या मोठ्या तलावांनी तळ गाठला, पाण्याअभावी 1 एकरमधील मिरची बागही सुकली. तीव्र उन्हाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन विभागानं कार्यालयीन वेळापत्रक बदललं, दुपारी 12 ते 4 दरम्यान कार्यालयीन कामकाजाला ब्रेक, पुढील आदेशापर्यंत वेळापत्रकातील बदल जारी राहणार. नंदुरबार आगारात एकही शिवशाही बस नसल्यानं प्रवासी त्रस्त, तापमान वाढत असल्यानं प्रवाशांचा शिवशाही बसला पसंती, मात्र शिवशाही बस नसल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी. चंद्रपुरात तरुणानं दुचाकीवर निशुल्क पाणपोई सुरू केली, तरुणाच्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक.